अं, कोणता चॅप्टर झालेला? विद्युत दर संपलेला. ओके, ठीक आहे. तर आज आपण पुढचं चॅप्टर बघणार आहोत. रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. रिफ्लेक्शन रिफ्रॅक्शन वेगळं आहे, रिफ्लेक्शन वेगळं. बघताना सेम वाटतं. अजून त्याच्यामध्ये येणार आहे दोन, डिस्पर्शन, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. त्याचा शब्द व्यवस्थित लक्षात ठेवायचा. पहिला आता आपण बनवत परावर्तन होतं. सपोज हा पृष्ठभाग आहे तुमचा, ठीक आहे, ही मध्य आहे. सपोज सनरेज या पद्धतीने आले, ठीक आहे, आणि स्तंभिकेशी जे किरण येतात त्यांना आपाती किरण, त्यालाच काय बोलतो, इन्सिडेंट रे. लक्षात आलं? आणि तो अँगल कोणता करतात तर लक्षात ठेवायचा आय. हा अँगल इथे केला, लक्षात ठेवायचा. अँगल ह्याला बोलतात सेम म्हणजे मीडियम, म्हणजे स्तंभिका. ह्याला बोलतात पृष्ठभाग, सरफेस. लक्षात आलं? कोणतेही रेज इथून आले तर कशाचे अँगल करणार, एमसी, म्हणजे स्तंभिके. हा पृष्ठभाग आहे, तिथूनच ते रिफ्लेक्ट होतात या पद्धतीने. आणि इथे होतं तुमचा आर. आता जाणारे जे किरण आहेत त्यांना काय बोलणार आपण, परावर्तित किरण. याला बोलणार इन्सिडेंट रेज अँड रिफ्लेक्टेड रेज. रिफ्लेक्टेड रेज. लक्षात आलं? येणाऱ्यांना काय बोलतात, इन्सिडेंट रेज, जाणाऱ्यांना रिफ्लेक्टेड रेज. आता लक्षात ठेवायचं. आता समज ही हवा मीडियम आहे तुमचं, एअर, म्हणजेच त्याला आपण हवा बोलायचं. लक्षात आलं? हवेतून प्रकाश किरण आले आणि इथून रिफ्लेक्ट झाले, कोणत्या मीडियम मध्ये परत जातात, त्याच मीडियम मध्ये परत जातात. रिफ्लेक्शन जेव्हा होतं तेव्हा लक्षात ठेवायचं, त्याच मीडियम मध्ये काय होणार आहे, परावर्तन होणार आहे. लक्षात. आणि नेहमी आय इज इक्वल टू आर. डायरेक्शन. आता ह्या चॅप्टरचं रिफ्लेक्शन आहे किंवा पुढचं आपला लेन्सेसचं चॅप्टर आहे, त्याच्यामध्ये एक गोष्ट काय नेहमी लक्षात ठेवायची, डायरेक्शन ऑफ एरो खूप महत्वाचे आहे. लक्षात आलं? कन्सेप्ट कळून घेण्यासाठी. लक्षात ह्याच्यामध्ये रिफ्लेक्शन मध्ये काय होतं, आय आणि आर ची व्हॅल्यू. सपोज आय ची व्हॅल्यू 50 डिग्री घेतला, तर आर पर किती येणार आहे, 50 डिग्रीज येणार आहे. लक्षात आलं? आय इज इक्वल टू आर. आणि एक गोष्ट, परावर्तनामध्ये मीडियम म्हणजेच माध्यम. सपोज सनरेज येत आहेत, हवेतून येत आहेत, पृष्ठभागावरती पडतात, परत येतात. आरसा सगळ्यात सिंपल एक्झाम्पल याचं काय, आरसा. आरशावरती काय होतं, जसे येतात किरण तसेच रिफ्लेक्ट होतात ना. सगळ्यात बेटर एक्झाम्पल ऑफ अ रिफ्लेक्शन ऑफ द लाईट हे काय येणार आहे, आरसा. लक्षात आलं? परावर्तन हा झालं परावर्तन. आता रिफ्रॅक्शन म्हणजे काय ते आपण लक्षात आलं? हे नॉर्मल कन्सेप्ट आहे.
दोघांमध्ये थोडा थोडा फरक आहे. आता आपण बघणार आहोत रिफ्रॅक्शन. ठीक आहे. आता दुसरा कन्सेप्ट आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. हे नाव मी इकडे लिहितो म्हणजे बरं पडेल. रिफ्लेक्टेड रेज. दुसरं आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. दुसरं आपण बघ, हे काय बघत होतो परावर्तन. नंतर आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. आता रिफ्रॅक्शन व्यवस्थित, आता हा आपला खरा कन्सेप्ट इथून चालू होतं. रिफ्लेक्शन पण विचारू शकतात की कोण किती होतंय किंवा कोणत्या माध्यमात परावर्तित होतात. त्या सेम माध्यमात होणार त्याला रिफ्लेक्शन. आता रिफ्रॅक्शन मध्ये काय होतंय, सपोज हे तुमचं माध्यम आहे, सरफेस समजायला या ठिकाणी तुमची जी स्तंभिका येणार. आता इन्सिडेंट रेज येणाऱ्यांना काय नाव द्यायचं आपण, इन्सिडेंट रेज. काय बोलतो त्याला, आपाती किरण. म्हणजेच काय बोलणार त्याला, इन्सिडेंट रेज. आता इथे पण अँगल तुमचा काय होणार आहे, हाय सेम होणार. हे माध्यम आपण कोणतं घेऊया, हवा माध्यम. इकडे एक्झाम्पल लक्षात ठेवायचं, आरसा किंवा पृथ्वीचा पृष्ठभाग. त्याच्याला पृथ्वीचे पृष्ठसंद्रेत जे आहेत ते रिफ्लेक्ट होतात. आता इथे एक लक्षात ठेवायचं, पहिलं काय माध्यम, हवा. आता याच्यात एक वैशिष्ट्य असं आहे, रिफ्रॅक्शन मध्ये दोन माध्यम असतात, रिफ्लेक्शन मध्ये एक माध्यम. आता काय होतं, इथून हा जो किरण आहे रिफ्रॅक्टेड रेज तो या पद्धतीने बाहेर येतो आणि हा जो अँगल होतो त्याला बोलतात आर अँगल. लक्षात ठेवा, आय आणि आर ची व्हॅल्यू इथे समान नसते. एक लक्षात ठेवायचं, इथे आय आणि आर काय आपला रिफ्लेक्टेड जेव्हा होणार तेव्हा ते समान असणार. इथे आय आणि आर ची व्हॅल्यू काय येणार नाही, समान येणार नाही. याचं एक्झाम्पल इथे आपण पाणी घेऊया. मीडियम तुमचं चेंज झालं, सूर्याची किरण पाण्यात पडली, दिसतात ना खाली समुद्रात किंवा नदीमध्ये आपल्याला दिसतं ना नदीतलं, कारण का ही किरण रिफ्लेक्ट होतात. किंवा प्रिझम, सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल प्रिझम किंवा काच आहे ना, काचेतून आरपार ना किरण, तेव्हा लक्षात ठेवायचं मीडियम तेव्हा चेंज होतं. आता तेव्हा परत इथे बघा, परत पाण्यातून बाहेर आले किंवा काच घेतली आपण, परत इथे रिफ्लेक्शन होतं, हा होतो परत I1 होणार. आता इथे आहे म्हणून ते I1 आणि याला ई बोलतात. याला काय बोलणार, ई. लक्षात आलं, मीडियम काय याचा फरक आहे, कोण कोणाच्या, परत इथे काय येणार तुमची मीडियन. इथे आय इज नॉट इक्वल टू आर. प्रत्येक वेळी हे पॉसिबल नाही, परंतु इथे आय इज इक्वल टू आर. हा डिपेंड आहे मीडियम काय घेता तुम्ही. लक्षात आलं, ही कोण लक्षात ठेवा कशाशी होतोय तो, मीडियनशी होते. हा सरफेस आहे, पाणी म्हणजे पृष्ठभाग आहे पाण्याचा, आणि हे पाणी आहे. किंवा काच घ्या, काही एक्झाम्पल घेऊ शकता, किंवा डायमंड घ्या, एक्झाम्पल तुम्ही काय काही घेऊ शकता. इथे काय मीडियम किती आहे, एकच मीडियम. इथे पण एअर आहे आणि इथे पण एअर आहे. इथे काय हवा आहे म्हणजेच एअर आहे, आणि इथे काय तुमचं वॉटर आहे. लक्षात आलं, दोघांमध्ये बेसिक फरक एवढा लिहून आणि डायग्राम कडे आपण डेफिनेशन लिहून घ्या.
झालंय काढून डायग्राम. आता डेफिनेशन लिहून घ्या. प्रकाशाचे अपवर्तन. प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना त्याच्या मार्गक्रमणाची दिशा बदलते. प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना त्याची मार्गक्रमणाची दिशा बदलते. यालाच प्रकाशाचे अपवर्तन असे म्हणतात. त्याची दिशा बदलते, यालाच प्रकाशाचे अपवर्तन असे म्हणतात. आता अपवर्तन. हॅलो, जरा एक मिनिट रिपीट करा. प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या. एक मिनिट करतो. एक मिनिट. प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना त्याची मार्गक्रमणाची दिशा बदलते. त्यालाच प्रकाशाचे अपवर्तन असे म्हणतात. आता पुढचा पॉइंट लिहून. अपवर्तनाचे नियम. आधी नियम समजून घेऊया, मग आपण ते नियम लिहायचे आहेत. काय लक्षात घ्या, परावर्तनाला पण नियम आहेत आणि अपवर्तनाला पण नियम आहेत. पहिल्या आधी ह्याचे समजून घ्या. ह्याचा काय नियम काय? तर आपाती किरण हा झाला कोणता तुमचा? रिफ्रॅक्टेड रेज म्हणजेच काय बोलणार? अपवर्तित किरण. लक्षात आलं? मराठीत काय बोलणार? अपवर्तित किरण. पहिला लॉ हा सांगतो, आपाती किरण, मध्यगा आणि अपवर्तित किरण हे एकाच प्रतलात असतात. हा झाला पहिला नियम. आणि दुसरा नियम याचा काय सांगतो? तर साइन आय अपॉन साइन आर हे गुणोत्तर नेहमी रिफ्रॅक्शन ऑफ लाईट मध्ये काय असतं? स्थिर असतं. काय असतं? स्थिर. त्यालाच एन असं बोललं जातं, किंवा हा स्थिरांक, किंवा त्याला कॉन्स्टंट असंही संबोधलं जातं. साइन आय अपॉन साइन आर इज इक्वल टू एन. म्हणजे त्याला काय बोलतात? स्थिरांक, कॉन्स्टंट असं म्हणतात. हे गुणोत्तर जे आहे ते नेहमी कसं येतं? तुमचं सारखंच येणार आहे. म्हणजे लक्षात घ्या, कधी कधी आय ची व्हॅल्यू चेंज होऊ शकते, कधी कधी आर ची व्हॅल्यू सुद्धा चेंज होऊ शकते. ती कशी होणार ते मी सांगणार आहे. मीडियम चेंज झालं की कसं चेंज होतं ते मी तुम्हाला सांगणार आहे. पहिले लक्षात आलं. हा झाला अपवर्तनाचे नियम. इथे काय? तर परावर्तन सेम पहिला आपाती किरण, रिफ्लेक्टेड रेज आणि मध्यगा हे एकाच माध्यमात, एकाच प्रतलात असतात. आणि इथे काय असतं? दुसरा लॉ काय सांगतो? तर आय आणि आर हे काय असतात? सारखे असतात. आय आणि आर ची व्हॅल्यू काय असणार आहे? म्हणजे परावर्तित कोन आणि आपत्ती कोन. ह्याला आता आय ला तर तुम्ही आता आपाती किरण आहेत, म्हणजे कोण कसा होणार आहे? आपाती कोन, इन्सिडेंट अँगल. लक्षात आय लाच काय बोलणार तुम्ही आता? आपाती कोन. आणि आर ला काय बोलणार? परावर्तित. व्हेरी गुड, परावर्तित कोन. म्हणजेच काय? आपाती कोन आणि परावर्तित कोन हे कसे असतात? सारखे असतात. तिथे काय असतं? त्यांचं गुणोत्तर सारखं आहे. दोघांमध्ये हा बेसिक फरक आहे. इथे काय? या दोघांचं गुणोत्तर कोणत्याही मीडियम साठी काढलं तरी किती येणार आहे? समान येणार आहे. गुणोत्तर वेगळा कन्सेप्ट आहे आणि बरोबर असणं दोन वेगळा कन्सेप्ट आहे. लक्षात, ह्या पूर्ण व्हॅल्यू नेहमी स्थिर असणार आहे. लक्षात आलं प्रत्येकाच्या? तर ते आता लॉ लिहून घ्या. पहिलं रिफ्रॅक्शनचे लक्षात ठेवा फक्त, ते काय एवढे महत्व. ह्याचा हे जो आहे आणि हा
स्नेलचा नियम, स्नेल या सायंटिस्टने नियम दिला होता, तो दुसरा लॉ जो आहे साइन आय अपॉन साइन आर इज इक्वल टू कॉन्स्टंट, त्यालाच आपण स्थिरांक सुद्धा म्हणतो. ठीक आहे, पहिला नियम लिहून घ्या. पहिला नियम काय लिहिणार? रिफ्रॅक्शन ऑफ लाईटचे लिहायचे. आपाती किरण, परावर्तित किरण आणि मध्यगा ही एकाच प्रतलात असते. पहिला नियम तो झाला. आपाती किरण, परावर्तित किरण आणि मध्यगा किंवा स्तंभिका पण म्हणतात. काही काही पुस्तक स्तंभिका म्हणजेच मीडियन, इंग्लिश मध्ये मीडियन बोलतात. हे एकाच प्रतलात आहेत. आणि दुसरा काय लिहिणार? साइन आय आणि व साइन आर यांचे गुणोत्तर स्थिर असते, कॉन्स्टंट. आणि ह्याला स्नेलचा नियम सुद्धा म्हटला जातो. जो सेकंड नियम आहे त्याला स्नेलचा नियमही म्हटला जातो. इज इक्वल टू एन लिहा, म्हणजे स्थिरांक, व्हॅल्यू स्थिर आहे, ती पर्टिक्युलर व्हॅल्यू येते. कोणती दोन मिडियम घ्या, त्यांची कॉन्स्टंट तुम्हाला एन ची व्हॅल्यू सारखीच मिळणार आहे, त्यांच्या साइन आय आणि साइन आर ची व्हॅल्यू. आता एक लक्षात घ्या, एक महत्वाची गोष्ट मला सांगून जातो. ठीक आहे, जेव्हा मीडियम चेंज मला सांगा, हवा आणि हाय डेन्सिटी लो डेन्सिटी कोणाची आहे? हवा आणि पाण्यामध्ये कोण आहे? कम्पेअर केलं तर हाय डेन्सिटी पाण्याची डेन्सिटी हाय डेन्सिटी आहे, म्हणजे घन आहे. क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. जेव्हा माध्यमातून घन माध्यमात प्रवेश करतात, विरळ माध्यमातून घन माध्यमात प्रवेश करतात, तेव्हा अपवर्तित किरण हे स्तंभिकेच्या, हे कुठे स्तंभिकेच्या, जे अपवर्तित किरण आहेत ते स्तंभिकेपासून दूर जातात. लक्षात आलं? स्तंभिकेपासून कसे जाणार? दूर जाणार. विरळातून घनात जेव्हा येतात ना, तेव्हा कशा होणार आहेत? स्तंभिकेपासून दूर जातात. पहिलं लिहून घ्या. घन जाताना स्तंभिकेपासून दूर आणि त्याच्या घनातून विरळतेपासून जवळ येणार, तेव्हा हा जो कोण आहे ते जवळ येणार आहे. लक्षात आलं? इथे जवळ लिहून घ्या आणि त्याला अंडरलाईन करा. दोघांना आपण ते विचारतात, जेव्हा आपाती किरण, जो किरण येतो घन विरळ माध्यमातून घन माध्यमात जेव्हा येतो, तेव्हा तो स्तंभिकेकडे झुकतो. म्हणजेच या केसमध्ये आय ची व्हॅल्यू आर पेक्षा का असते? मोठी असते. कशामध्ये? आय ची व्हॅल्यू आर कधी? विरळातून घनाकडे येताना स्तंभिके जवळ येतात, म्हणजे स्तंभिकेपासून स्तंभिकेकडे झुकतो. म्हणजेच त्याचाच अर्थ होतो आय इज ग्रेटर दॅन आर. बरोबर ना? आय ची व्हॅल्यू मोठी असणार आहे आर पेक्षा जर स्तंभिकेकडे झुकला तर. आणि हे लक्षात ठेवायचं. बरोबर? आणि दुसऱ्या केसमध्ये काय होतं? घन माध्यमातून, हे घन माध्यम इथे बघा, मग काढा. घन माध्यमातून विरळ,
हायर टू डेन्सर टू लायटर मध्ये जर जात असेल तर स्तंभिकेपासून दूर जातो. म्हणजे थोडक्यात काय होणार आहे, आपण आता I1 लक्षात दूर जातो म्हणजे I1 डॅश इज लेस दॅन ई. तीन कन्सेप्ट आहेत, आपण हे दोन समजल्या. जेव्हा आपाती किरण लायटर टू डेन्सर येणार, इट्स शिफ्ट टुवर्ड्स द मीडियमला तो शिफ्ट होणार आणि नंतर डेन्सर आहे ना पाणी आणि खाली लायटर आहे, डेन्सर मधून लायटर मध्ये जाताना परत अवे जातो. अजून एक केस याच्यामध्ये येते, जर किरण लंब आला तर काय होणार. आता हे तर तिरका होतं ना, अँगल करतोय, 90 डिग्री झालं तर काय होणार, कोण सांगेल. जर किरण 90 डिग्री देऊ शकतो ना, किरण असे पडतात पाण्यात, मग काय करणार. आता समज इथेच मी डायग्राम काढतो या ठिकाणी, ठीक आहे. या पद्धतीने जर तुझं वॉटर असं वाढलं, किरण लंब झाला, इन्सिडेंट रे तुमचा लंब आला तर काय होणार, त्या मीडियम मध्ये सरळ खाली जातो. लक्षात घ्या. मग काय होणार, तो सरळ दिशा चेंज होत नाही. इथे स्तंभिकेला कसा असणार, तो समांतर. ही बघा, ही स्तंभिका इकडे आहे, इथून जर किरण आला तर काय करणार, तो स्तंभिकेला समांतर किंवा स्तंभिकेवरून जातो. लक्षात आलं. ही तिसरी कंडिशन. या तीन कंडिशन व्यवस्थित पहिलं लक्षात ठेवा. विरातून घनाकडे गेलं तर स्तंभिकेकडे झुकतो. आय इज लेस दॅन आर, सॉरी आय इज ग्रेटर दॅन आर. देन घनातून विरळकडे येताना स्तंभिकेपासून दूर जातो. I1 इज ग्रेटर, किंवा उलट जरी लक्षात ठेवलं तरी चालेल, आय आर जरी घेतला तरी चालेल. ठीक आहे. आणि तिसरा जर सरळ आला तर तो कसा होणार, विचलित होत नाही, त्याच्याला काही डिफ्लेक्शनचा फरक पडत नाही, तो आहे तसाच एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जातो. आता आपण ह्याला स्नेलचा नियम लिहून घ्या. स्नेलचा नियम पण बोलतात, खूप महत्वाचा आहे. हा जो प्रकाश चॅप्टर आहे पुढचा लेन्स, याच्यावरती क्वेश्चन विचारतातच. तुम्ही जर पेपर बघितला हालीचा पॅटर्न, कोणतीही परीक्षा घ्या, ह्याच्यावरती ह्या दोन चॅप्टर वरती जास्त विचारायला सुरुवात केलेली आहे स्पेशली. त्यामुळे खूप महत्वाचे चॅप्टर आहेत. आता आपण याच्याविषयी ह्यालाच रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, लक्षात आलं. या एनलाच काय बोलतात, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, अपवर्तनांक. एनलाच काय बोलणार, स्थिरांक बोलतातच, त्यालाच बोलतात रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किंवा अपवर्तनांक. डायग्राम मी इरेज करू का, थोडं लिहिता येईल. ठीक आहे, मी डायग्राम थोडं इरेज करतो ना, आपण तो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कन्सेप्ट वेगळाच घेऊया. ठीक आहे, हे सगळं मी इरेज करून टाकतो. आता नंतर आहे अपवर्तनांक, म्हणजेच अपवर्तनांक, त्यालाच बोलतात रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आणि तो दर्शवला कसा, तो एन ने. दो स्नेलचा दुसरा काय नियम सुद्धा आहे. आता लक्षात घ्या, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जर असेल तर या पद्धतीने दर्शवतात. दोन प्रकारे दर्शवला जातो, 1n2 और 2n1. याचा अर्थ काय होतो, (1n2) इज इक्वल टू V1 अपॉन V2, किंवा त्याला असंही लिहू शकतात 2n1. V1 म्हणजेच पहिल्या माध्यमातील लाईटचा स्पीड, प्रकाशाचा वेग, आणि V2 म्हणजेच दुसऱ्या माध्यमातील लाईटचा वेग. V1 म्हणजेच पहिल्या माध्यमातील प्रकाशाचा वेग, V2 म्हणजे दुसऱ्या माध्यमातील प्रकाशाचा वेग. हे कसं डिनोट करतात बघा, 1n2 जरी असला तरी जो वरचा आहे तोच घ्यायचा, V1 आपण V2. आणि इथे बघा, हे ते खालती जेव्हा लिहाल 2n1 तेव्हा काय घ्यायचं, V1 अपन
V2 म्हणजे पहिल्या माध्यमाला दुसऱ्या माध्यमाचा स्पीड किती आहे हे काढलं जातं. याचा अर्थच काय होतो 2n1 किंवा 1n2 पहिल्या माध्यमाच्या पहिल्या माध्यमाचा दुसऱ्या माध्यमाशी केलेलं कंपॅरिझन असतं. हे लक्षात आलं. पहिल्या माध्यमात नेहमी स्पीड कसा असणार आहे, जास्त असतो स्पीड. आता नेहमी नॉर्मली काय होतं, हवेशी कम्पेअर करतो आपण. कोणतंही हे घेताना आपण काय करतो, हवेशी कम्पेअर केलं जातं. हवेत किती आहे लाईटचा स्पीड, त्याला सी पण बोलतात. लक्षात घ्या, सी ची व्हॅल्यू किती आहे, 3 × 10⁸. कोणत्याही माध्यमातून जेव्हा आपण काढतो तर हवेचा कॉन्स्टंट हे माहिती आहे ना, हवेचा लाईटचा स्पीड 3 × 10⁸ तो एवढा असतो. तो नेहमी इकडे लिहिला जातो. कोणत्याही तुम्हाला काढायचा असेल तर तो कुठे लिहितात, इथे लिहितात. म्हणजे सगळ्यात जास्त असतो सी. आणि दुसरं कोणतेही मग मीडियम लिहितो आपण. लक्षात आलं. हवेशी नेहमी कम्पेअर करून काढला जातो. कोणाचा, पाण्याचा जरी काढायचा झाला तर हवेत किती असणार, 3 × 10⁸. नाहीतर लिहिलात नाही तरी चालेल. तुम्हाला माहिती पाहिजे व्हीची व्हॅल्यू किती असते, 3 × 10⁸. 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. लक्षात आलं. कसं वाचायचं, 2n1 लिहून घ्या. हा फॉर्म्युला, मग एकच फॉर्म्युला याच्यामध्ये, आणि तो व्यवस्थित लिहून घ्यायचा आहे. लक्षात आलं. याचाच अर्थ काय होतो, याला कसं वाचायचं, पहिल्या माध्यमाच्या संदर्भात दुसऱ्या माध्यमाचं अपवर्तनांक किंवा पहिल्या माध्यमातील प्रकाशाच्या वेगाचे दुसऱ्या माध्यमातील वेगाशी असणारे गुणोत्तर, याला वाचनी असं केलं जातं. लक्षात घ्या, दोघांचा पण अर्थ सेम होतो. हे दोन्ही पण सेमच आहेत. हे खाली लिहा 2n1. जेव्हा खाली लिहाल तेव्हा 2 पहिला पुढे लिहायचा आणि इथे लिहिताना वरती लिहायचा. लक्षात आलं, दोघांमध्ये फरक आहे. पेपरला जर असं तुम्हाला दिलं स्पीड काढायला, पटकन आधी बघायचं. आता मुलं काय करतात, पटकन V2 घेतात असं दिलं तर, पण V1 घ्यायचा असतो. लक्षात, त्याच्यात एकच फॉर्म्युला आहे. हे पण लिहून घ्या. ह्याचा अर्थ काय होतो, ह्याला आपण कसं वाचतात, पेपर मध्ये जर असं विचारलं पहिल्या माध्यम संदर्भात दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक, पहिला कोणता स्पीड घेणार, V1 घ्यायचा, नंतर V2. हे वाचन महत्वाचं आहे. याचं वाचनच हे आहे. याचा किंवा याचा अर्थच, ह्या दोघांपैकी काही घेऊ शकता किंवा आहे ते, किंवा पहिल्या माध्यमातील प्रकाशाच्या वेगाच्या दुसऱ्या माध्यम वेगाशी गुणोत्तरचा विचार, तर V1 आपण V2 घ्यायचा. आणि याच्या विरुद्ध जर दिलं 2n1 किंवा 1n2 तर कसं घेणार, V2/V1. दोघांपैकी एक काही घ्यायचं, V2/V1. आता हा स्पीड लक्षात ठेवायचा, कोणाशी कम्पेअर करतो आपण, जेव्हा अपवर्तनांक काढले जातात, अपवर्तनांक जेव्हा आपण काढतो तेव्हा लक्षात ठेवायचं, त्याला कंपॅरिझन नेहमी ही व्हॅल्यू आहे प्रकाशाची. हवेचा वेग ठेवला जातो. हवेचा वेग किती आहे, 3 × 10⁸, आणि त्याला बाकीचे सगळे कंपॅरिझनने काढले जातात. लक्षात ठेवायचं आहे. हवेचा वेग किती येईल, मग हवेचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढायचं, हवेशीच हवेचा काढायचा आला, हवेशीच हवेचा जर काढायचा आहे मला, किती येईल आन्सर, हा बरोबर. तर एकच आन्सर येणार आहे. हवेचा सगळ्यात पहिलं लक्षात ठेवायचं, हवेचा इंडेक्स किती आहे म्हणून 1. हवेशीच कंपॅरिझन केलेलं असेल तर ते पण. आता हवेत पण लक्षात घ्या,
हवेत जरी काढला तरी स्पीड ऑफ लाईट याच्यामध्ये जर तुम्ही बघितला अवकाशात धुळीकण ऍटमॉस्फिअर वगैरे काही नाहीये, परंतु हवेत जर आलात तर काय काय आहे, डिफरंट पार्टिकल्स आहेत, बरोबर. अजून काय पोल्युशन आहेच, धुका आहे, हिमनग आहेत, त्यामुळे थोडं हे मीडियम डेन्सर होतं. त्या मानाने हवा जरी घेतली तरी हवेचं एकदम 1 नाही, तो 1.00003 म्हणजे ऑलमोस्ट झिरोच आहे. पण सांगतोय तुम्हाला, सॉरी ऑलमोस्ट 1च आहे, पण 1.00003 ही व्हॅल्यू तुम्हाला येते. लक्षात आलं? म्हणजे ऑलमोस्ट आपण त्याला एकच बोलतो आपल्या भाषेत, पण सायंटिफिक भाषेत त्याला एकदम एक नाही बोलू शकत. आपल्या भाषेत त्याला एकच बोललो ना, एवढं 1.00 किती लावलं, शेवटी तो एकच येतो. ऍक्च्युली भरपूर एकचा एक छोटा भाग डिफ्लेक्ट होतो. परंतु लक्षात आलं काय होतो, कारण हे पोल्युशन वगैरे असतं ना, पार्टिकल डिफरंट आहेत त्याच्यामुळे. तर ते सगळ्यात जास्त कुठे असेल मग मला सांगा, डिफ्लेक्शन सगळ्यात जास्त कुठे होत असेल? पाण्यात आणि सॉलिड मध्ये. जमिनीत आधी रेस जाऊ शकतात त्या, कोणत्या मीडियम मध्ये जाऊ शकतात? हे रिफ्रॅक्शन आधी कुठे होऊ शकतं मला सांगा? पारदर्शक पाहिजे ना तो पदार्थ, काचेसारखा पारदर्शक असेल, जमिनीत कसं होणार? तो रिफ्लेक्ट होणार ना, जमिनीत किरण राहणारच नाही. म्हणजे पदार्थ काय आहेत डेफिनेशन मध्ये का पहिलंच लिहिलेलं आहे, पारदर्शक पदार्थ. ते खूप महत्वाचं आहे याच्यामध्ये. पारदर्शक पदार्थ पहिल्या माध्यमातील दुसऱ्या माध्यमातील वेग. आणि हे कसं वाचायचं, हा एकच फॉर्म्युला तुमच्या या पहिल्या ह्या चॅप्टर मध्ये आहे, त्यामुळे तो व्यवस्थित लक्षात ठेवून ह्याच्यावरती गणित विचारू शकतात. एकच फॉर्म्युला आहे, वाचायचा कसा? पहिल्या माध्यमाच्या संदर्भात दुसऱ्या माध्यमाचं अपवर्तनांक. पेपरला असं देणार, पहिल्या माध्यमाच्या संदर्भात दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक काढा. कसं लिहायचं मग त्याला? इज इक्वल टू 1 n2 बरोबर. म्हणजे तुम्हाला थोडक्यात विचारलं V1/V2 आणि तुम्हाला व्हेलॉसिटी दिलेली असणार, कसं काढायचं? तर अशा पद्धतीने व्हॅल्यू काढायच्या. आता काही वस्तूंचा लिहून घ्या जे पेपरला विचारू शकतात. अपवर्तनांक तर पहिला हवेचा 1. आता 2 कॉलम करा, एक माध्यम आणि दुसरा अपवर्तनांक, म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स लिहून घ्यायचे आहे. पहिला हवा 1.0003, 3 वेळा शून्य लिहा आणि नंतर 3 लिहा. 1.0003, 3 वेळा शून्य आणि ठीक आहे. नंतर दुसरं लिहून घ्या, बर्फ 1.31, पाणी 1.33. सत्य असत्य विधाने लिहा असं देऊ शकतात. काय देणार? पाण्याचा अपवर्तनांक बर्फापेक्षा जास्त आहे की नाही? सत्य. म्हणजे अशी तुम्हाला उदाहरणे पण देतात आणि सत्य विधाने ओळखा असा येऊ शकतो. त्यामुळे त्यानंतर अल्कोहोल 1.36. जेवढं मीडियम डेन्सर तेवढी व्हॅल्यू वाढत जाते, लक्षात घ्या. अल्कोहोल. नंतर केरोसिन 1.39. आणि सगळ्यात जास्त हिरा 2.42. सॉरी नॉट, एक मिनिट, हिरा हिरा 2.42 बरोबर.
म्हणजेच काय, जेवढा मजबूत एखादा पदार्थ असेल आणि पारदर्शक पाहिजे मेन म्हणजे, लक्षात आलं, तर त्याच्यातून किरण ट्रान्सफर होतात. त्याचा सगळ्यात जास्त कोणाचा, हिऱ्याचा आहे. लक्षात आलं, सगळ्यात कमी हवेचा. आता याच्यावरती आपण हे लक्षात आलं ना, ते नियम लिहिलेले पहिले 3 लिहून घेतले ना, त्याच्यावरती सेंटेन्स लिहिले का मनाने स्वतःच्या. जर स्तंभिकेपासून माध्यम जर चेंज झालं, घनातून विरळात आला, स्टेटमेंट लिहिले ना प्रत्येकाने, कारण ते पण महत्वाचं आहे. हा, ते नव्हे, स्तंभिकेकडे लिहिले ना सेंटेन्स. हा ठीक आहे. चला, पाण्याचा निरपेक्ष अपवर्तनांक 1.36. निरपेक्ष अपवर्तनांक 1.36 असल्यास प्रकाशाचा पाण्यातील वेग किती? म्हणजे तुम्ही कोणत्याही माध्यमाचा वेग काढू शकता. प्रकाशाचा वेग किती आहे कोणत्याही माध्यमात. पाण्याचा निरपेक्ष अपवर्तनांक 1.36 असल्यास प्रकाशातील पाण्याचा वेग किती, क्वेश्चन मार्क. आणि प्रकाशाचा निर्वातातील वेग दिलाय 3 × 10⁸. 3 × 10⁸. आणि काय विचारलंय तुम्हाला, पाण्यातील वेग किती. V1 दिलेला आहे आणि V2 विचारलाय थोडक्यात. आणि नेहमी लक्षात ठेवा, सी ची व्हॅल्यू नेहमी वरती घ्यायची. प्रकाशाचा वेग म्हणजे सी. किती येतं आन्सर? वा, ठीक आहे. V2 विचारलाय नॉट, आणि V1 दिलाय ना 3 × 10⁸. चला आता इथे बघा, झाला आन्सर. वा, लक्षात घ्या, पहिलं काय विचारलंय तुम्हाला, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलाय, एन दिलाय, किती दिलाय 1.36 बरोबर. V1 दिलाय किती आहे 3 × 10⁸. आणि तुम्हाला V2 विचार. लक्षात ठेवा, अशा वेळी V2 विचारलेला असतो. प्रकाशाचा वेग देणार तेव्हा नेहमी ती व्हॅल्यू V1 लाच घ्यायची. लक्षात आलं. मग n = काय येणार आहे 1n2 V1/V2. V1 ची व्हॅल्यू 3 × 10⁸/V2 1.36. आता कळलं का कसं करायचं. किती येतं आन्सर 3 हे बाजूला ठेवा, 10⁸ सोडून द्या. 3 × 1.36 किती येतात? एवढं येत नाही. वा, अरे मग काय करा, हे बघ 3/136 आहेत तुमचे बरोबर. इकडे पण मी देऊ शकतो डेसिमल. काय झालं 300/136. आता कर, आता समजलं का, डेसिमल देऊ शकतो ना तिकडे पण. हा, 300/136 करा, मग ते तुम्हाला आन्सर भेटणार. आणि त्याच्या पुढे ते तुमचा आन्सर येणार गुणुले 10⁸ येणार. तो तुमचा पाण्यातील प्रकाशाचा वेग झाला. टू 2.20. व्हेरी गुड. 2.20. 2.20 × 10⁸ मीटर पर सेकंड. हा झाला तुमचा V2.
एकच फॉर्म्युला आहे, लक्षात ठेवा. पूर्ण चॅप्टर मध्ये व्यवस्थित लक्षात ठेवायचं. गणित पण विचारू जाऊ शकतं. अजून एक एक्झाम्पल घ्या. जर एका माध्यमातून 1.5 इंटू 10⁸ जर एका माध्यमातून 1.5 इंटू 10⁸ मीटर पर सेकंद वेगाने जाणारा प्रकाश, म्हणजेच V1 दिलंय. एका माध्यम दिलं तर V1 घ्यायचं. वेगाने जाणारा प्रकाश दुसऱ्या माध्यमात गेल्यास त्याचा वेग जाणारा प्रकाश एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात गेल्यास त्याचा वेग V2 दिलाय 0.75 इंटू 10⁸ मीटर पर सेकंड. V1 आणि V2 दिलेला आहे. पहिले 0.75 इंटू 10⁸ मीटर पर सेकंड होत असल्यास, आता व्यवस्थित ऐकायचा पुढचा क्वेश्चन काय विचारले असल्यास, पहिल्या माध्यमाच्या संदर्भातील दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक किती? पहिल्या माध्यमाच्या संदर्भातील दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक किती? काढा आन्सर. कळलं म्हणजे कसं काय विचारलं, कसं घेणार? पहिल्या माध्यमाच्या संदर्भातील दुसऱ्या माध्यमाचा विचारलेला आहे. काय येणार म्हणजे पहिल्या माध्यमाच्या दुसऱ्या माध्यम म्हणजेच V1 अपॉन V2. येस, बरोबर. कसं 0.75 ने 1.5. ठीक आहे, हे काही कॅन्सल होणार, तर आन्सर येते येणार 1.5 इंटू 10⁸ अपॉन 0.75 इंटू 10⁸. हे कॅन्सल. 0.75 चा आन्सर 2 येते. तर ह्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती येणार? तर 2. आणि विरुद्ध अपोजिट विचारलं असतं किती आलं असतं? 0.5 हाफ आलं असतं ना, 1/2. तर याच्या अपोजिट जर विचारलं असतं दुसऱ्या माध्यमाच्या संदर्भातील पहिल्या माध्यमाचं 0.5 चेंज. लक्षात आलं? ठीक आहे. आता तुम्हाला पेपरला याची एक्झाम्पल पण विचारलेलं, अपवर्तनाचं एक्झाम्पल काय, तर लक्षात ठेवायचं. ठीक आहे, हे इरेज करू. सर्व एक्झाम्पल या पद्धतीने येतील तर तुम्ही ते सोडवायचे आहे. आणि लक्षात ठेवा, तुम्हाला एकच व्हॅल्यू दिलेली असेल आणि तुम्हाला लक्षात ठेवा कोणती जरी एकाच माध्यमाची व्हॅल्यू दिलेली आहे. सपोज तुम्हाला स्पीड दिला असेल, एकच दिला असेल, पाण्यातील वेग बाबा 2 इंटू 10⁸ आहे आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढा, बाकी काहीच दिलेलं नसेल. बरोबर ना? आता तुम्ही म्हणाल V1 पण मला पाहिजे होता, तर लक्षात ठेवायचं जेव्हा काही देत नसतील तर बाय डिफॉल्ट व्हॅल्यू किती घ्यायची दुसऱ्याची? V1 किती घ्यायचा? 3 इंटू 10⁸. दिलं असेल कोणती तरी ती व्हॅल्यू, ठीक आहे ना. निरपेक्ष अपवर्तनांक याला बोलतात, म्हणजे हवेची कम्पेअर केलं जातं. म्हणजे निर्वात, थोडक्यात निर्वात म्हणजे जिकडे वातावरण वगैरे नाही, अवकाशात जो स्पीड आहे तो त्याच्यामध्ये घ्यायचा आणि त्याला भागायचं असं
आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढायचा 1.5 येणार. लक्षात आलं का? पेपर असं पण देऊ शकतात, नेहमी तुम्हाला देणार नाहीत व्हॅल्यू. दिली असेल तर ठीक आहे, नाही दिली असेल तर सांगतोय. आता लक्षात ठेवायचंय, ह्या रिफ्रॅक्शन ऑफ लाईट याचे उदाहरणं कधी कधी विचारली जातात की बाबा उदाहरणं पण आम्हाला एक्सप्लेन करा. म्हणजे पहिला आहे मृगजळ. मृगजळ म्हणजे याचा अर्थ काय होतो? सपोज हे वाळवंट आहे, ठीक आहे, इथे एक झाड, तुम्ही इथे उभ्या, तुम्हाला ताण लागले भरपूर आणि हे वाळवंट आहे, इथे मोठं असं झाड दिसतं. तर लक्ष, इथे जो माणूस आहे ना, बऱ्याच दूर वरून त्याला काय दिसतं माहितीये, या पद्धतीने. हे सपोज आकाश आहे, ठीक आहे. आकाशाचा कलर कसा असतो? नक्की आता लक्षात घ्या, जेव्हा लांबून एखादा माणूस बघतो त्याला हे झाड दिसतं. लक्षात आलं? बिकॉज ऑफ रिफ्रॅक्शन ऑफ लाईट त्याला मृगजळ म्हणजे इल्युजन काय होतं, ही प्रतिमा अशी उलटी दिसते इकडे त्याला. ते मी सांगणार आहे कसं होतं. आणि आकाशाचा रंग निळा आहे आणि ह्याचा पण रंग कसा होता मग निळा, म्हणजे थोडक्यात प्रतिमा दिली, त्याला वाटतं ते पाणी आहे, परंतु प्रत्यक्षात तिथे पाणी नसतं. हा इल्युजन होतं. काय इल्युजन होतं सांग, लक्षात घ्या. हा कोणता भाग आहे? जमीन असते तुमची, बरोबर, आणि हे आहे हवा. लवकर कोण तापतं, जमीन की हवा? हा, लवकर कोण तापतं? नक्की थंड नाही, तापतं. मी काय विचारलं, चल हवा नको, एक जमीन तापते. म्हणजे थोडक्यात काय तापतं, जो सॉलिड आहे तो लवकर तापतो. म्हणजे लक्षात घे, जेव्हा जमीन तापते, ठीक आहे, त्या मनाने हे काय ऍटमॉस्फिअर, हवा म्हणजेच काय ऍटमॉस्फिअर, ते काय असतं, थंड असतं. जेव्हा जमीन तापते तेव्हा काय करते, कंडक्शन प्रोसेस. कंडक्शनला मराठी एक्झॅक्ट मला शब्द माहिती नाही. कंडक्शन प्रोसेस म्हणजेच काय होतं? हा, नाही, बाष्पीभवन वेगळं आहे, वेपरायझेशन बोलतात. कंडक्शन म्हणजेच काय होतं, लक्षात घ्या, जेव्हा दोन बॉडीज एकमेकांना कॉन्टॅक्ट होतात तेव्हा त्याच्यात हीट ट्रान्सफर होते, त्याला कंडक्शन म्हणतात. काय? when two bodies are close together then heat is transferred from hot to low. हिचं तापमान वाढलेलं आहे ह्या कंपेअर हे या ऍटमॉस्फिअरचं काय होतं, जी हीट आहे ती याच्यात ट्रान्सफर होते हवेत. आता हवेत जेव्हा ट्रान्सफर होते हीट, तेव्हा जी पृष्ठभागाकडची हवा आहे ती काय गरम होते, बरोबर. हा तापलेला ह्याच्या जी कॉन्टॅक्ट मध्ये हवा आहे ना, ती काय होणार आहे, गरम होते. आणि कोणती वस्तू गरम होते, म्हणजे जेव्हा हवा गरम होते तेव्हा त्याची जी डेन्सिटी आहे ती लाईट होते, म्हणजे ती हवा हलकी होते. जी हवा तापली इथे, तेव्हा काय होणार आहे, हलकी. आणि हलकी वस्तू नेहमी कुठे येते, वरती. म्हणजेच हलकी गरम हवा आहे ती इकडे जाते आणि वरती कशी आहे, त्यामध्ये थंड हवा आहे ना, ह्याच्याच कॉन्टॅक्ट मध्ये जे आले ती हवा कशी आहे, तापलेली आहे. ही आहे थंड हवा. आता ही थंड हवा कुठे येणार आहे, खालती येते. लक्षात आलं? याला बोलतात कंडक्शन प्रोसेस. आता काय होतं, जेव्हा माणूस बघतो तर ही हवा तापलेली असते, म्हणजे हे झालं लायटर मीडियम. त्या मनाने वरचं झालं डेन्सर मीडियम. त्याच्यामुळे त्याला आता तुम्हाला दिसतं कधी, कोण सांगेल तुम्हाला एखादी वस्तू दिसते कशी, कोणती वस्तू, मी का दिसतोय तुम्हाला, किंवा तुम्ही मला का दिसतो, तो कोणती वस्तू जगात तुम्हाला का दिसते? प्रकाशाची किरण डोळ्यात जातात. मग मी लाईट काढून टाकली तर, आणि लक्षात घ्या याचा अर्थ काय, बरोबर सांगितलं त्यांनी, काय होतं लक्षात घ्या. तुम्हाला मी का दिसतोय, कारण माझ्याकडून जे ट्रान्सफर लाईट आहे, किरण आहे, ते तुमच्या डोळ्यात जातात, त्याच्यामुळे मी दिसतो. जर लाईट काढल्यावरती काय होतं, का दिसत नाही मग तुम्हाला सगळं? तेच आहे कारण, तेव्हा रिफ्लेक्ट लाईट होत नाही. आता कशी माझ्या ह्याच्यातून रिफ्लेक्ट होते, तुमच्या डोळ्यात जाते, म्हणून मी तुम्हाला दिसतोय. आता इथे काय होतं, मीडियमच चेंज झालं. ह्याला इथे दिसण्याच्या ऐवजी ऍक्च्युअल त्याला हे दिसलं पाहिजे ना, तर हे झालं डेन्सर मीडियम, लायटर मीडियम, आणि हे झालं डेन्सर मीडियम. त्याच्यामुळे काय होतं, रिफ्रॅक्शन त्याला ना, त्याचे किरण असेच त्याला दिसतात या पद्धतीने. आणि त्याला काय वाटतं, हे इथे काय पाणी आहे, झाड असं उलट आहे आणि हे इथं पाणी आहे, त्याला तो इल्युजन होतो. त्यामुळे हे मृगजळ पेपरला विचारतात क्वेश्चन, वाळवंटात
दिसणारे मृगजळ हे कशाचं उदाहरण आहे? रिफ्रॅक्शन, रिफ्लेक्शन, टोटल इंटर रिफ्लेक्स की डिस्पर्शन? कशाचं लिहिणार? रिफ्रॅक्शन, अपवर्तन, प्रकाशाचे अपवर्तन हे त्याचं काय एक्झाम्पल आहे. लक्षात आलं? हे झालं पहिलं, म्हणजेच काय वाळवंटातील दिसणारे मृगजळ असं लिहायचं. आणि दुसरं विचारलं एक्झाम्पल, अजून एक एक्झाम्पल आहे, तारे लुकलुकताना दिसतात. आता तारे जे लुकलुकताना ते सुद्धा रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. लक्षात आलं? ऍक्च्युअल मध्ये तारे पण आहेत जे लुकलुकतात, ते सुद्धा एक एक्झाम्पल आहे. कशाचं एक्झाम्पल आहे? रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. तारे लुकलुकतात का खरे? सूर्य तुमचा बंद चालू होतो, सूर्य पण झाला पाहिजे होतं ना, लुकलुकतात म्हणून रिफ्रॅक्शन ऑफ लाईट मुळे इल्युजन होतं तिथे पण आपल्या डोळ्यांना. प्रत्येक गोष्ट आपल्याला खरी दिसत नाही जगात. लक्षात घ्या, इल्युजन भरपूर ठिकाणी होतं. तारे त्याच्यामुळे चमकताना इल्युजन होतं. म्हणजे समजा जी पृथ्वी आहे, तुम्ही इकडे उभा आहात, ठीक आहे, ताऱ्याची स्थिती जर इथे असेल तर तुम्हाला ती इथे दिसली जाते इल्युजन. इथे पण डेन्सर लायटर मीडियम येतं. लक्षात आलं? त्यामुळे ते ताऱ्यांचे लुकलुकणे हे सुद्धा कशाचं उदाहरण आहे? प्रकाशाचे अपवर्तनाचे एक्झाम्पल आहे. लक्षात आलं? पहिलं एक्झाम्पल काय लिहिणार? लिहून घ्या, वाळवंटातील मृगजळ. एक्झाम्पल लिहून घ्या, वाळवंटातील मृगजळ हे पहिलं एक्झाम्पल. आणि दुसरं ताऱ्यांचे लुकलुकणे. लक्षात आलं? ही एक्झाम्पल आहेत, ते पण प्रकाशाच्या अपवर्तनामुळेच आपल्याला दिसतात. परत प्रकाशाच्या अपवर्तनाचा अजून एक एक्झाम्पल, सूर्य मावळल्यावरती ही तुम्हाला दिसतं ना, सूर्य नसतो तरी पण दिसतं का? मग दिसलं नाही पाहिजे ना. किंवा सूर्योदय होण्यापूर्वी आपल्याला आकाशात थोडं थोडं दिसू लागतं, सूर्य दिसायच्या अगोदरी. ती सुद्धा एक्झाम्पल कशाची आहे? रिफ्रॅक्शन ऑफ लाईटची. सूर्योदय होणे ही पण प्रकाशाच्या अपवर्तनाचीच एक्झाम्पल आहे. सूर्योदय व सूर्यास्त पेपर मध्ये ही एक्झाम्पल विचारते, बाबा हे एक्झाम्पल कशाचं आहे तुम्हाला. लक्षात आलं? हा झाला रिफ्रॅक्शन ऑफ लाईटचा पार्ट. आता पुढचा आहे डिस्पर्शन ऑफ लाईट, प्रकाशाचे अपस्करण. नाव लक्षात ठेवा, ही डिस्पर्शन ऑफ लाईट. डिस्पर्शन ऑफ लाईट. आता डिस्पर्शन ऑफ लाईट म्हणजेच लक्षात घ्या, प्रिझम बघितलाय? प्रिझम बघितलाय की नाही? त्याला मराठीत वेगळंच नाव आहे काहीतरी, लघु कोन मापक काहीतरी असं नाव. ठीक आहे, जाऊन दे. पण प्रिझम माहिती आहे ना तुम्हाला? काय होतं प्रिझमचा उपयोग कशासाठी करता? प्रिझम बघितलाय का? मग काय उपयोग काय करतो प्रिझम? हा, प्रकाश दिसण्यासाठी. पास नाही होत. तू बघितलंय काय होतं प्रिझम मध्ये? आठवतच नाही. ठीक आहे, बरं आहे. म्हणजे मी काही सांगितलं तरी चालून जात. आता लक्षात घ्या, प्रिझमचा उपयोग कशाला होतो बघा. प्रिझम हा झाला लाईट, तुमची प्रकाश लाईट किंवा लाईट बोलला तरी चालत. ठीक आहे, ही लाईट जर प्रिझम वरती जेव्हा तुम्ही माराल ना, तेव्हा तुम्हाला 7 कलर दिसतात. त्याला बोलतात 7 कलर. त्याला म्हणजेच काय, डिस्पर्शन ऑफ लाईट म्हणजेच काय, प्रकाशाचे मराठीला पृथक्करण म्हणतात. पृथक्करण म्हणजे वेगळे होणे.
सेग्रिगेशन होतं थोडक्यात. एका कलरचं 7 कलर मध्ये कुठे दिसतात, एकाचे 7 कलर इंद्रधनुष्यामध्ये जे कलर. मला सिक्वेन्स सांगा ना कशी आहे. बोल, मी लिहित नाही, चल तूच सांग, सिक्वेन्स मध्ये सांग मला. व्हेरी गुड. व्हायोलेट, इंडिगो, ब्लू, ग्रीन, येलो, ऑरेंज, रेड. त्याला एक वर्ड आहे, लक्षात ठेवा, लक्षात घ्या. बिग बोर्ड, VIGIOR, बिग बोर्ड. हा त्याला एक शब्द आहे, लक्षात आलं. शब्दाने पण लक्षात ठेवू शकतात लाईन मध्ये. हे सगळ्यात वेवलेंथ सगळ्यात जास्त कोणाचे, लक्षात आलं. एका कलरचे 7 कलर मध्ये रूपांतर करतं प्रिझम. लक्षात आलं. अजून एक प्रिझम लावला की परत 7चं परत एकाच्यात रूपांतर होतं. हा प्रिझमचं वैशिष्ट्य. डिस्पर्शन ऑफ लाईट म्हणजेच काय, तर एकाचं रूपांतर 7 कलर मध्ये होतं. आणि सिक्वेन्स लक्षात ठेवायची, याचा उपयोग तुम्हाला आता मी सांगतो कुठे कुठे होणार आहे. VIBGYOR, व्हायोलेट, इंडिगो, ब्लू, ग्रीन, येलो, ऑरेंज, रेड. सगळ्यात जास्त वेवलेंथ कोणाची आहे याच्यामध्ये, 7. हा सगळ्यात जास्त. आता लक्षात ठेवायचं. मला सांगा सगळ्यात उष्ण कोणता असू शकेल. तुमच्याकडे मी 7 कलर ठेवले. उष्ण पदार्थ आहेत, गरम पदार्थ 7 कलर ठेवले. 7 कलर सगळ्यात बरोबर. 7 कलरचे उष्ण पदार्थ ठेवले. लाल, नारिंगी म्हणजे भगवा, पिवळा, ग्रीन, ब्लू, इंडिगो आणि पारवाचे 7 कलर तुमच्याकडे मी ठेवले, गरम आहेत. ठीक आहे. तर सगळ्यात गरम काय असेल, रेड. तुला काय वाटतंय ओंकार, कोणता कलर असेल. काळा नाहीच आहे ना विषय याच्यात, सांग मला. काळाचा विषय नाही ह्याच्यात. कोणता कलर, तांबडा. तुला काय वाटतं, तेरी मतलब म्हणून तू म्हणते. मग का कलर सगळ्यात हॉट कोणता असणार याच्यात, नारिंगी. नक्की. रेड पेक्षाही. एक काम करायचं, घरी जायचं, गॅस पेटवता येतो ना, गॅस पेटवा. गॅस पेटल्यावर कलर कोणता दिसतो, निळा दिसतो ना तुम्हाला. आणि त्याला हात लावा, काय होईल, चटका नाही लागत. आणि लक्षात घ्या, तेव्हा तो कलर कोणता असतो, निळा असतो. आणि जेव्हा गॅस जाताना बघितलं, जेव्हा गॅस आपला संपतो कसा पेटतो, कोणता कलर असतो तो, लाल कलर असतो ना. म्हणजे जेव्हा कलर एनर्जी जेव्हा जास्त असते तेव्हा कलर निळा असतो. लक्षात आलं. सगळ्यात कमी लाईट एनर्जी आर देतो, लाल कलर सगळ्यात कमी इंडिकेशन आहे ते. आणि हा जो कलर आहे व्हायोलेट, तो सगळ्यात जास्त. परंतु ते मी सांगणार आहे पुढे. लक्षात आलं. हे जे कलर आहेत ते सगळ्यात जास्त दिसतात. म्हणजे तुम्हाला याच्या पुढे पण येणार जिओग्राफी मध्ये वगैरे. निळा कलर जो असतो तो सगळ्यात, त्याचं तापमान सगळ्यात जास्त असतं. रेड, जेव्हा एखादा स्टार मरायला म्हणजे त्याचं आयुष्य संपत येतं, तर रेड मध्ये रेड डॉर्फ बोलतात त्याला. तांबडा बरंच नाव आहे त्याला, रेड डॉर्फ पण बोलतात. लक्षात आलं. एक लक्षात ठेवायचं, हे जे कलर आहेत ते हॉट आहेत, रेड नाही. आपला दिसायला रेड असला तरी तुम्ही फायरच बघितले, परंतु दूर दूरचे जे तारे दिसतात आपल्याला खूप दूर आहेत, त्यांचा कलर जेवढा लाल असेल तेवढे त्यांचं संपत आलं इंधन. आणि जेवढा व्हायोलेट, इंडिगो, ब्लू हे जे कलर दिसतील त्याचं तापमान जास्त असतं. लक्षात आलं. इकडचं तापमान जास्त असतं. आपल्याला जाणवलं फक्त रेड, आपण बघितलं एकच गोष्ट, आग बघितली. आणि त्यातल्या त्यात हा येलो बघितलाय, बस. त्याच्या पलीकडे आपण काय बघितलेलं नाही. लक्षात ठेवा, गॅस जम्पर सगळ्यात बेस्ट आहे, लक्षात ठेवायचं. आता लक्षात ठेवा, याच्यात जास्त वेवलेंथ म्हणजेच तरंग लांबी. आता हे 7 कलर आहेत, तर तिघांची प्रत्येकाची तरंग लांबी वेगळी असते. तर सगळ्यात जास्त तरंग लांबी आहे ना ती याची आहे. लाल कलर आहे त्याची तरंग लांबी सगळ्यात जास्त आहे. लक्षात ठेवायचं, पेपरला विचारू कोणत्या कलरची तरंग लांबी जास्त आहे, तर लक्षात ठेवायचं कोणता आहे, रेड. आणि सगळ्यात कमी कोणाची असणार आहे, व्हायोलेट. म्हणजे जांभळ्या कलरची सगळ्यात कमी तरंग लांबी येते. लक्षात आलं. सगळ्यात जास्त रेड. आता लक्षात ठेव, तरंग लांबी यालाच बोलतात आपण तरंग लांबी. तरंग लांबीचा अर्थ काय, तर एक अप आणि एक क्रस्ट हे जेव्हा होतं
वरती एकदा आणि खालती एकदा. लक्षात त्याला आपण ऑसिलेशन पण बोलतो, एकदा वर एकदा खाली, वर खाली, एकदा वर आणि एकदा खाली जेव्हा होते त्याला एक तरंग लांबी असं पण तरंग लांबी म्हणजेच त्याला वेव्हलेंथ बोलतात. इंग्लिशमध्ये वेव्हलेंथ सिम्बॉल आहे लॅम्बडा म्हणजेच वेव्हलेंथ. तर सगळ्यात जास्त कोणाची आहे तरंग लांबी? लालची आहे. म्हणजेच ह्या सहसा डिफ्लेक्ट होत नाही, तरंग लांबी जास्त आहे. सगळ्यात कमी कोणती आहे? व्हायोलेटची सगळ्यात कमी आहे. आता याच्या अपोजिट काढून फ्रिक्वेन्सी म्हणजेच वारंवारता. ज्याची तरंग लांबी सगळ्यात जास्त त्याची वारंवारता सगळ्यात कमी. काय सांगितलं? ज्याची तरंग लांबी सगळ्यात जास्त त्याची वारंवारता सगळ्यात कमी, त्याला फ्रिक्वेन्सी बोलतात. एफ किंवा स्मॉल एन पण दाखवतात त्याने या पद्धतीने. लक्षात आलं? फ्रिक्वेन्सी. तर लक्षात याची काय फ्रिक्वेन्सी म्हणजेच काय? थोडक्यात एखादी वायरची रोप दिली तुम्हाला, मोठी आहे, तिला तुम्ही वर एका मिनिटात किती वेळा वर खाली कराल तुम्ही? आणि ती वायर मी छोटी वायर तुम्हाला दिली तर जास्त वेळ वर खाली काय कराल तुम्ही? छोटी की मोठी वायर? छोटी वायर कराल ना. म्हणजे फ्रिक्वेन्सी म्हणजेच काय? अप डाऊन एका वेळ कमी वेळेत जास्त वेळ एका स्पेसिफिक टाइम मध्ये किती वेळा करता. फ्रिक्वेन्सी म्हणजे वर खाली तुम्ही किती वेळा करता एका मिनिटात त्याच्यावरून ठरते. एका मिनिट नाही, एक स्पेसिफिक टाइम असतो. लक्षात आलं? म्हणजे याची फ्रिक्वेन्सी काय असणार आहे? व्हायोलेटची फ्रिक्वेन्सी जास्त, सगळ्यात जास्त, नॉट जास्त. आणि ह्याची काय येणार आहे? सगळ्यात कमी. तिथे वेव्हलेंथ जास्त येणार आहे सगळ्यात, आणि इथे काय येणार आहे? कमी येणार आहे. साऊंडचं चॅप्टर झालंय का आपला? साऊंड नाही दिलंय. आठवण करा मला साऊंड घ्यायला, कारण तो हा साऊंड एक चॅप्टर आहे. मला शिकवायचं होतं. जाऊन द्या आता. त्याच्या आता पूर्ण मला लेन्स पण करावं लागेल. ठीक आहे. तर लक्षात ठेवायचं तरंग लांबी जास्त कशाची आहे? रेड कलरची. आणि वारंवारता जास्त याची आहे. लक्षात आलं? आता याचा उपयोग कुठे होतो ते मला सांगा. तुम्हाला सूर्य आकाश निळं का दिसतं? आकाश निळं का दिसतं? ते लाल का नाही दिसत तुम्हाला? बरोबर ना? निळं दिसतं की कसं दिसतंय? पाण्याच्या कलरमुळे. जमिनीवरती असतं, पाण्यात असतं ना, ठीक आहे, पण ते पाणी निळं दिसायला पाहिजे. मी आकाश निळं का दिसतं विचारतो. पाणी निळं काय नाही विचारलं. पाणी दिसतं तर ऑब्व्हियसली रिफ्लेक्शन होतं. आता लक्षात घ्या, पाणी तुम्हाला निळं का दिसतं, किंवा लक्षात घ्या पाणी निळं का दिसतं. तर लक्षात घ्या स्कॅटरिंग ऑफ लाईट होतं. त्यालाच स्कॅटरिंगला मराठी शब्द आता मला एक्झॅक्ट माहिती नाही. स्कॅटरिंग म्हणजेच काय होतं लक्षात घ्या. असा आपला पृष्ठभाग आहे, बरोबर. जेव्हा किरण येतात वरून सूर्याचे, तेव्हा पृष्ठभाग आपला काय सपाट नाही आहे, सगळीकडे वर खाली आहे. तेव्हा जे रिफ्लेक्शन होतं, बरोबर ना, हे रिफ्लेक्शन कोणत्याही दिशेने होतं, कारण अँगल परफेक्ट नाही. रिफ्लेक्शन मध्ये काय बघितलं? सपाट पृष्ठभाग होता नाही, त्यामुळे अँगल आय आणि आर सेम होता. पण या केसमध्ये काही सेम नसतं, पद्धतीने रिफ्लेक्शन होतं. लक्षात आलं? आता लक्षात घ्या, हे रिफ्लेक्शन पृष्ठभागावरती होतच आहे. त्याचबरोबर हे रिफ्लेक्शन जे छोटे छोटे पार्टिकल, हवेचे पार्टिकल आहेत, हवेत पण आहेत ना, त्याच्याने सुद्धा काय होतं? छोटे छोटे पार्टिकल आहेत हवेत, धुळीकण म्हणा, बाष्प म्हणा, तुमचं पाण्याचे कण म्हणा, हे भरपूर असतं. प्रदूषणाचे वेगवेगळे गॅसेस जे आहेत, कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, ओझोन, ह्याच्यामुळे काय होतं? ह्याच्यामुळे पण रिफ्लेक्शन होतं वरती परत. आता लक्षात ठेवायचं, लक्षात ठेवा याची तरंग लांबी जास्त आहे, याला वळायला कमी वेळ लागतो. सगळ्यात ना वळायला सगळ्यात लवकर वळतो तर हा वळतो, इकडचा जो खाली आहे वळतो. लक्षात ठेवायचं सगळ्यात म्हणजे पटकन तो रिॲक्ट होतो, कारण छोट्या आहे डिफ्लेक्शन, त्यामुळे हा सगळ्यात पटकन वळतो कलर. आणि हा वळायला ह्याला वेळ लागतो. ह्या कलर पटकन वळते कारण भरपूर मोठा आहे, वेव्हलेंथ त्याची खूप मोठी आहे, सहसा पटकन वळणार नाही रेड कलर. लक्षात आलं? त्यामुळे हा कमी वळतो कलर. लक्षात आलं? हा कलर कसा वळतो? कमी वळतो, आणि हा कलर जास्त वळतो. आता जेव्हा सूर्याचे किरण जेव्हा पडतात तेव्हा काय होतं? स्कॅटरिंग होतं इथे पण, आणि रिफ्लेक्शन पण होतं. त्याच्यामुळे काय होतात? हे किरण परत असे वरती जातात, लाईट, सूर्याचे ह्याचे किरण, कसे प्रकाशाचे किरण. आणि पहिला कोणतं जाणार? तर हे खालती जे आहेत, कारण हे कमी पटकन वळतात ना, पटकन वळणारे कलर पहिले
वरती जातात आणि त्याच्यामुळे बघा व्हायोलेट कलर आणि इंडिगो जो आहे त्याच्याला आपले डोळे एवढे सेन्सिबल नाहीत, ते आपण कॅच नाही करू शकत. हे कलर आपल्या डोळ्यांना सेन्सिबल नाहीत, आपली एवढी दृष्टी चांगली नाहीये माणसाची लक्षात. त्यामुळे आपण हा कलर आपल्याला डोळ्याला सेन्स करतो लगेच. जो ब्लू कलर आहे तो सगळ्यात लगेच सेन्स करतो, त्याच्यामुळे आपल्याला जे आकाश आहे ते निळं दिसतं. लक्षात आलं का? हे कलर पण वरती जातात पण आपल्या डोळ्यांना ते सेन्स होत नाही. कारण आणि आपला कलर कोणता पटकन सेन्स होतो आपल्याला बाकीचे त्यांच्या मनाने ब्लू कलर, त्याच्यामुळे आकाश आहे ते आपल्याला निळं दिसतं. एक्झाम्पल, आपल्याला सूर्य किंवा संध्याकाळी जेव्हा मावळतीला जातात तेव्हा आकाश कसं दिसतं? तांबडं दिसतं ना, किंवा सकाळी जेव्हा सूर्य उगवताना पण तांबडं दिसतं. त्याचं कारण लक्षात घ्या. तुम्ही इथे उभे आहात, ठीक आहे, आणि सूर्य इथे आहे. सूर्य या पद्धतीने इकडे चाललाय बरोबर, मावळतीला चाललाय. आता जेव्हा हा सूर्य इकडे आकाशात वेवलेंथ ज्याची जास्त आहे तरंगलांबी, ते सर्वात दूरवर जाणार ना कलर. जो कलर सगळ्यात दूरवरती जातो म्हणजे सगळ्यात दूरवर कोणता तो कलर आहे? तांबडा जातो. आणि हे बाकीचे कलर आहे याची वेवलेंथ छोटे इकडेच हे होतात. आणि आपण इकडे दूरवर असतो, आकाशात कोणता कलर गेला मग? तांबडा. म्हणून आकाश तांबडं दिसतं. लक्षात आलं का? आकाश तांबडं का दिसतं? कारण याच्यामुळे वेवलेंथ ज्याची जास्त आहे. आता वेवलेंथ जास्त आहे म्हणजे ते कलर दिसणार ना आपल्याला. म्हणून बघा सिग्नलला लांबून जर कधी तुम्ही बंदरात वगैरे गेलात तर मच्छीमारांना दिसण्यासाठी लाल कलर लावला जातो. कारण लाल कलरची वेवलेंथ जास्त पटकन दिसायला येतो. धोक्याचं ठिकाण म्हणून लाल ह्याने दाखवतो, त्याचं कारणच आहे. कारण लाल रंग वेवलेंथ जास्त आहे आणि दूरवरून दिसतो आपल्याला तो कलर. लक्षात आलं? त्याच्यामुळे हे सूर्यास्ताला पण होतं आणि सेम प्रोसेस इकडे सूर्योदयाला पण होते या बाजूने. लक्षात आलं? तर लाल हा कलर त्याच्यासाठी आपल्याला यूज करणार कारण वेवलेंथ त्याची सगळ्यात जास्त आहे आणि कमी वळतो तो प्रकाशात. लक्षात आलं? त्याचं वळण्याची स्थिती आहे ती बाकीच्यांपेक्षा कशी आहे? कमी आहे. हे लिहून घ्या, एक डिस्पर्शन काढा, हे नावं लिहून घ्या आणि तरंगलांबी कोणाची जास्त आणि कोणाची कमी आहे ते लिहून घ्या. झालंय का लिहून सांगा? काय झालं? लागलंय काय तुला? काय? आता काही सेंटेन्स लिहून घ्या. प्रकाशाचे अपस्करण याच्याविषयी काय झालं? काढायचं. ओके.
त्याची पण इतकी पण फळी आली आहे. चल ठीक आहे. प्रकाश लिहून घ्या. प्रकाश हा विद्युत चुंबकीय प्रारण आहे. प्रकाश हा विद्युत चुंबकीय म्हणजेच इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. मायक्रोवेव्ह, इन्फ्रारेड, एक्स रे, गॅमा रेज प्रारण आहे म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. लक्षात वेगवेगळ्या प्रकारचे वेव्ह आहेत. कोणते कोणते आहेत? एक्स रेज, गॅमा रेज, मायक्रोवेव्ह, परत लेझरचे कोणती मारतो आपण? इन्फ्रारेड रेज. असे वेगवेगळे लक्षात आलं. ते आपण मग घेऊ. करते वेव्स पण विचारतात की सगळ्यात त्याच्यातही विचारतात. तरंग लांबी सगळ्यात जास्त आहे ना ती मायक्रोवेव्हची आहे म्हणजे रेडिओ वेव्ह. आपल्याला जे सॅटेलाइट वरून जे आता मोबाईल मध्ये रेंज आहे त्याची जे सिग्नल सेंड करते मायक्रोवेव्ह आहेत. लक्षात आलं. आणि गॅमा रेज सगळ्यात घातक. अंगावरती मारले तर काय होऊ शकतो? कॅन्सर एक्सरेने होतो. त्याने काय होणार? जागेवर माणूस जळू शकतो. एवढे घातक असतात ते गॅमा रेज. लक्षात आलं. युव्ही रेज, परत अल्ट्राव्हायोलेट रेज म्हणजे सूर्याची जी अतिनील किरण आहे तशी वेगवेगळ्या प्रकारची अल्ट्राव्हायोलेट रेज बोलतात. ओझोन वाढू ती कंझ्युम करतो म्हणून आपण जिवंत आहोत, नाही तर आपण कोणी राहिलं नसतं. लक्षात आलं. अल्ट्राव्हायोलेट रेज हे डिफरंट सगळ्यात जास्त वेव्हलेंथ लक्षात ठेवायची मायक्रोवेव्हची आहे आणि सगळ्यात कमी गॅमाची आहे. लक्षात आलं. आता ही प्रकाश तरंग लांबी लिहून घ्या. 400 नॅनोमीटर ते 700 नॅनोमीटरच्या दरम्यान आहे तरंग लांबी म्हणजेच ही वेव्हलेंथ. 400 नॅनोमीटर ते 700 नॅनोमीटर एवढी आहे. जांभळ्या रंगाची ती 400 नॅनोमीटर आहे. नॅनो म्हणजेच किती? 10⁻⁹ आणि तांबड्या रंगाची 700 नॅनोमीटर. हा 400. पदार्थ माध्यमात प्रकाशाचे पुढची वाक्य. पदार्थ माध्यमात प्रकाशाचे आपल्या घटक रंगात पदार्थ माध्यमात प्रकाशाचे आपल्या घटक रंगात पृथक्करण होण्याच्या पदार्थ माध्यमात प्रकाशाचे आपल्या घटक रंगात पृथक्करण होण्याच्या प्रक्रियेस प्रकाशाचे अपस्करण म्हणतात. हा आता मला तो शब्द आठवला. प्रिझम लोलक हा शब्द आहे मराठी. ठीक आहे. पदार्थ माध्यमात प्रकाशाचे आपल्या घटक रंगात पृथक्करण होण्याच्या प्रक्रियेस प्रकाशाचे अपस्करण म्हणतात. सर आयझॅक न्यूटन यांनी सर्वप्रथम सूर्यप्रकाशापासून वर्णपंक्ती मिळवण्यासाठी काचेच्या लोलकाचा उपयोग केला. वर्णपंक्ती मिळवण्यासाठी काचेच्या लोलकाचा उपयोग केला. लोलक म्हणजेच प्रिझम. लोलकाला प्रिझम पण लिहून घ्या, नाही तर म्हणशाल लोलक म्हणजे काय शब्द आला. ठीक आहे. आता पुढची हेडिंग द्या. आंशिक व पूर्ण आंतरिक परावर्तन.
पार्शियल अँड टोटल इंटरनल रिफ्लेक्शन, आंशिक आणि पूर्ण आंतरिक परावर्तन. आंशिक व पूर्ण आंतरिक परावर्तन. टोटल इंटरनल रिफ्लेक्शन, रिफ्लेक्शन, टोटल इंटर रिफ्लेक्शन, डिस्पर्शन, नाव व्यवस्थित लक्षात ठेवा. हे 4 वेगवेगळ्या डेफिनेशन आहेत. सगळं एकच समजाल. सगळे लागतंय मराठीत पण. लक्षात आलं? अपस्करण, परावर्तन, अपवर्तन. लक्षात आलं? अजून तो स्कॅटरिंग ऑफ लाईट, ऍक्च्युली ते नाहीये. स्कॅटरिंग म्हणजे विखुरणे, थोडक्यात प्रकाशाचे विखुरणे. आता लक्षात घ्या, आता जो इथे समज हे पाणी आहे. हॅलो, हॅलो, ओके. आता हेडिंग दिलं टोटल इंटरनल रिफ्लेक्शन किंवा प्रकाशाचे सॉरी पार्शियल अँड टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. आता हे पाणी आहे. आता पाण्यातून लक्षात, पाण्यातून हा प्रकाशाचा स्रोत आहे. ठीक आहे, हा प्रकाशाचा स्रोत आहे. इथून किरण बाहेर पडत असतील. पाण्यातून जर एखादं किरण बाहेर जात असेल लंब, तर कसं बाहेर पडणार? सरळ बाहेर पडतो, बरोबर. जर दुसरा किरण जर असा येत असेल, ठीक आहे, इथे रिफ्लेक्शन होणार आणि ह्या पद्धतीने हा बाहेर पडणार. दुसऱ्या वेळी परत इथे येणार, या पद्धतीने हा मीडियम झाली. ठीक आहे, या पद्धतीने बाहेर पडणार. तिसऱ्या वेळी येतो त्यावेळी काय होतो, हा मीडियम आहे तो बाहेर जात नाही, तर याच ठिकाणी मोडतो अशा पद्धतीने. लक्षात आलं? याला बोलणार रिफ्रॅक्टेड. रिफ्रॅक्टेड म्हणजेच मराठीत केवळ अपवर्तित किरण. हेच यांची दिशा लक्षात घ्या. हा आर इज इक्वल टू 90 डिग्री होतो आणि हा होतो आयसी, क्रिटिकल अँगल. हा पण आय होतो तुमचा. ठीक आहे, हा होणार काय मग तुमचा आर. लक्षात आलं? क्रिटिकल अँगल. आणि नंतर काय होतं लक्षात आलं? आणि तिसऱ्या वेळी डायग्राम ड्रॉ करा ती. टोटल इंटरनल रिफ्लेक्शन म्हणतात त्याला. परावर्तन आतमध्येच होतं. लक्षात आलं? बाहेर जात नाही. आता यालाच बोलतात परावर्तित किरण. म्हणजेच याच्यामध्ये बघा, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन म्हणजेच काय होतंय, पाण्यातून पहिल्यांदा काय आलेलं, पाण्यातून बाहेर जात होती किरण. या केसमध्ये पण पाण्यातून बाहेर जातात ना. काही वेळाने पृष्ठभागावरती येतात, बाहेर जात नाही त्याला. आणि हा जो अँगल आर इज इक्वल टू 90 डिग्री होतो आणि ह्याला बोलतात आयसी ला क्रांतिक कोन, म्हणजे क्रिटिकल अँगल. क्रिटिकल अँगल. लक्षात आलं? आणि हा जो कोन आहे इज ग्रेटर दॅन आयसी होतो. लक्षात आलं? हा कोन जेव्हा ग्रेटर दॅन आयसी होईल तेव्हा काय होणार आहे, किरण जे आहे ते बाहेर न जाता कशामध्ये परावर्तन होतात, पाण्यातच परावर्तन होतात. लक्षात आलं? ही डायग्राम मध्ये ड्रॉ करा, मग मी एक्सप्लेन करतो. याला बोलतात प्रकाश टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. हेडिंग द्या, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन.
वरती मीडियम कोणतं घेणार? हवा घ्या, एअर लिहा, म्हणजेच हवा. झालंय. आता लक्षात घ्या, एक मिनिट बघा, काढते पटकन काढ. झालंय. ओके. आता लक्षात घे, हे मीडियम कोणतं आहे? आपलं पाणी आहे, आणि हे आहे हवा. म्हणजेच कोणतं मीडियम आहे? डेन्सर आणि लायटर. जेव्हा इथे तुमचा प्रकाशीय स्त्रोत घ्या, त्याला बोलतो प्रकाशीय स्त्रोत, काही असू शकतो. आता काय होतं बघा, पहिल्या केसमध्ये जो लंब प्रकाशीय स्त्रोत जर सरळ जात असेल लंब, तर काय होतं? आपण शिकलोय बाहेर सरळ जातो, डिफ्लेक्शन होत नाही. या केसमध्ये काय होत आहे? प्रकाशीय स्त्रोत येतो, इथून बाहेर रिफ्रॅक्टेड रेज इथे जात आहेत. त्यालाच काय बोलतो आपण मराठीत? परावर्तित किरण, सॉरी अपवर्त, बरोबर ना? अपवर्तित किरण. आता इथे काय होतंय? परत इथे पण I1 येणार आणि इथे पण R येणार. तुमचं काही वेळाने काय होतंय, हा जो किरण आहे तो R ची व्हॅल्यू किती होते? 90 डिग्री जेव्हा होईल, लक्षात आलं? जसं लांब लांब किरण जाणार त्यावेळी काय होते? 90 डिग्री व्हॅल्यू होते. R ची व्हॅल्यू किती होते? 90 डिग्री. आणि जो किरण आहे तो बाहेर न जाता पृष्ठभागावर असतो. बाहेर न जाता कुठे असतो? पृष्ठभागावर. आणि त्याला जेव्हा जो कोन होणार आहे त्याला क्रांतिक कोन म्हणतात. असा विचारला जाऊ शकतो, क्रांतिक कोन होत असल्यास प्रकाशाचे काय होते? रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, की त्या पृष्ठावर सरळ राहतो? काय लिहिणार? पृष्ठभागावर सरळ राहतो. लक्षात आलं? आणि चौथी, हे आहे ते परावर्तित, टोटल इंटर रिफ्लेक्शन म्हणजेच त्याचा अर्थ काय होतो? त्याच मीडियम मध्ये परत परावर्तित होतो, बाहेर जात नाही. स्त्रोत आहे तिने आला. आता लक्षात घ्या, तो त्याच मीडियम मध्ये परावर्तित होतो, त्याला याला बोलतात टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. आय हा, ही व्हॅल्यू आय ची आहे, लक्षात घ्या. ही व्हॅल्यू कशाची? आय. आणि आय इज ग्रेटर दॅन आय सी. टोटल इंटरनल रिफ्लेक्शन पेक्षा ही व्हॅल्यू काय आहे? आयसी पेक्षा ही व्हॅल्यू मोठी आहे. लक्षात आलं? हे तुम्हाला लिहिता येईल ना? आर ची व्हॅल्यू 90 काय? लक्षात आलं? 90 हे लिहून काढले ना डायग्राम. त्याच्याविषयी काही वाक्य लिहूया आपण. क्रांतिक कोन लिहून घ्या. पहिली डेफिनेशन, क्रांतिक कोन म्हणजे काय?
आयच्या, आय म्हणजेच स्मॉल आय काढा, स्मॉल आय आयच्या एका विशिष्ट मूल्यासाठी, आयच्या एका विशिष्ट मूल्यासाठी आर चे मूल्य 90 डिग्री होते. आर चे मूल्य 90 डिग्री होते. त्या विशिष्ट मूल्यास क्रांतिक कोन म्हणजेच इन ब्रॅकेट क्रिटिकल अँगल असे म्हणतात. क्रांतिक कोन म्हणजेच क्रिटिकल अँगल असे म्हणतात. नेक्स्ट लाईन मध्ये लिहून घ्या. त्यापेक्षा अधिक आपाती कोन असलेल्या किरणांसाठी, हा वेगळं आहे. त्यापेक्षा अधिक आपाती कोन असलेल्या किरणांसाठी आर चे मूल्य, त्यापेक्षा अधिक आपाती कोन असलेल्या किरणांसाठी आर चे मूल्य 90 डिग्री पेक्षा अधिक होते. 90 डिग्री पेक्षा अधिक होते. व ती किरणे घन माध्यमात परत येतात. ती किरणे घन माध्यमात परत येतात. फुल स्टॉप. अशा स्थितीत सर्वच प्रकाशाचे परावर्तन होते. सर्वच प्रकाशाचे परावर्तन होते. या प्रक्रियेस पूर्ण आंतरिक परावर्तन म्हटले जाते. आता ही व्हॅल्यू जर 90 जात असेल तर तुमचा 1 इंटू N2 काय होणार आहे, साइन आय अपॉन साइन आर होतो ना. तर आर ची व्हॅल्यू किती आली आहे, 90 झाली. तर साइन 90 किती येतं, किती येते साइन 90 ची व्हॅल्यू. आणि साइन आय तुमचा हाच घ्यायचा, साइन आय, साइन 90 किती लक्षात आहे, ती व्हॅल्यू किती आहे, 1 आहे. कॉस 90 0, कॉस 0 1, साइन 0 0 होते. तर साइन 90 किती होते लक्षात ठेवायचं, 1. मग तुमची व्हॅल्यू किती भेटते या केसमध्ये, फक्त साइन आहे. जर क्रांतिक कोन दिला असेल लक्षात आलं तर साइन 90 ची व्हॅल्यू काय होणार, तुमची 0. साइन आय चे जो माप असेल 30 डिग्री 40 डिग्री जे काय आहे ते सुद्धा काय होणार आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स पण होणार आहे. लक्षात ठेवा, साइन जे ट्रिगोनोमेट्री आहे, ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन म्हणतात, त्यांची जास्तीत जास्त व्हॅल्यू एकच असते, त्याच्यावरती जात नाही. त्याच्यापेक्षा खाली येऊ शकतं, -1, 1/2, √3 1/√2, √3/2 ह्या व्हॅल्यू आहेत. शून्यातून स्टार्ट होतात ते 1 पर्यंत संपतं. आणि जर उलट गेलं 180 पर्यंत, 180 डिग्री, तो मायनस मध्ये आन्सर परत जातो. लक्षात आलं. त्याच्यानंतरचा पुढचा एक पॉइंट राहिला आपला इंद्रधनुष्य. मला सांगा इंद्रधनुष्यात कोणकोणत्या क्रिया होत असतील. इंद्रधनुष्य आठवून बघा, इंद्रधनुष्यात कोणकोणत्या क्रिया होत असतील, काय वाटतंय, आठवाय. आता आपण जेवढ्या क्रिया शिकलो, अपवर्तन, परावर्तन, डिस्पर्शन म्हणजे अपस्करण, टोटल इंटर रिफ्लेक्शन, काय काय होत असेल, कोणत्या कोणत्या क्रिया. परावर्तन, परावर्तन होतं, कुठे होतं परावर्तन, ते परावर्तन नाही, ते अपस्करण झालं. अपस्करण तिने सांगितलं. अजून एकच
परावर्तन आपण तसं शिकलोय का? एक डिस्पर्शन बरोबर आहे तिचं, होतं परावर्तन, परंतु कसं होतं ते सांगते. बरोबर आहे तिचं. आणि काय दोनच होऊ शकतं, अजून काय होतं? लक्षात घ्या. ठीक आहे. आता लक्षात घ्या, कधी होतं, हा तुमचा एक पाण्याचा थेंब आहे, बरोबर ना? इंद्रधनुष्य दिसतं म्हणजे काय होतं, थेंब असावे लागतात ना बाष्प पाण्याचे हवेत. आता लक्षात घ्या, बाहेरून जेव्हा लाईट येते, हे मीडियम कसं आहे? डेन्सर, लाइटर, म्हणजे विरळ आहे, आणि हे आहे त्या मनाने मीडियम आहे. जेव्हा येतात तर हे विरळ आहे, हे लाईट आहे तुमची, बरोबर? हे मीडियम विरळ आहे आणि हे मीडियम घन आहे. आता याच्यातून इकडे जेव्हा आलं तेव्हा काय होणार आहे? रिफ्रॅक्शन शिकलोय ना. तर पहिलं होतं रिफ्रॅक्शन इथे. आता इथे आला की किरण इथून इथे हे होतं, काय आलं? टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. माध्यमातून त्याच माध्यमातून त्याच माध्यमात येते, म्हणजे टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. आणि जे कलर तुम्हाला दिसतात त्याला डिस्पर्शन म्हणजे अपस्करण, ह्या तिन्ही प्रोसेस इथे घडतात. लक्षात आलं? परत काय होतंय? रिफ्रॅक्शन होते बघा इथे. तर या क्रिया चालू असतात. लक्षात, तिन्ही क्रिया होतात. एक इथून रिफ्रॅक्शन होणार, अपवर्तन, विरळमधून घन येताना अपवर्तन रिफ्रॅक्शन होतंय, परत आतमध्येच वळतोय बघा इथून इथे, म्हणजे टोटल इंटर रिफ्लेक्शन मध्ये काय शिकलो आपण? जर किरण पाण्यातूनच पाण्यात वळलेला, टोटल इंटर रिफ्लेक्शन म्हणजे पूर्ण परिवर्तन, मराठीत काय बोलतो, हा पूर्ण आंतरिक परिवर्तन होत आहे. आणि तुला जे 7 कलर दिसतात प्रिझम, त्याला म्हणतात डिस्पर्शन. दोनदा इथे फ्रॅक्शन दोनदा होते, लक्षात घ्या. ही क्रिया दोनदा होते ना, रिफ्रॅक्शन. एकदा लाईट मधून डेन्सर मध्ये येतं, घन मध्ये येतं, विरळातून घनातून येत आहे, आणि परत घनातून विरळात. ही क्रिया दोनदा होते रिफ्रॅक्शनची. लक्षात घ्या, हे पण पेपरला विचारलं जाऊ शकतं. लक्षात आलं? या पद्धतीने तुम्हाला हा आता इथे तुमचा चॅप्टर पूर्ण कंप्लीट झालेला आहे. काही मी तुला क्वेश्चन्स विचारतात, थोडं वाचून घ्या जेवढं झालंय तेवढं. ठीक आहे, मी काही क्वेश्चन्स तुम्हाला विचारतो त्यावर. काही मी क्वेश्चन्स विचारणार आहे, जेवढं झालंय तेवढं वाचून घ्या. एक तुम्हाला 5 मिनिटाचा वेळ आहे.
झालं वाचून? चला विचार, खूप झालं. ठीक आहे, काही क्वेश्चन्स आपण करूया, मग तुम्हाला आयडिया येईल कसं. ताऱ्यांच्या लुकलुकण्याचे कारण. पहिलं ऑप्शन, ताऱ्यांच्या वेळोवेळी होणारे विस्फोट, ताऱ्यांच्या प्रकाशीय वायुमंडलातील अवशोषण, ताऱ्यांची गती व वायुमंडलातील वायूचा बदलता अपवर्तन. ऑप्शन नंबर 4. व्हेरी गुड. सूर्य क्षितिजाखाली असताना देखील आपल्याला दिसतो, याचे कारण प्रकाशाचे परावर्तन, प्रकाशाचे अपवर्तन, प्रकाशाचे अपस्करण व प्रकाशाचे अवशोषण. प्रकाशाचे परावर्तन, प्रकाशाचे अपवर्तन, प्रकाशाचे अपस्करण व प्रकाशाचे अवशोषण. कशामुळे दिसतोय? प्रकाशाचे अपस्करणामुळे. मी तू काय सांगितलेलं? प्रकाशाचे परावर्तन, रिफ्रॅक्शन लक्षात ठेवायचं. म्हणून तुम्हाला सांगतो ते शब्द जरा व्यवस्थित ना वाचा. रिफ्रॅक्शन वाचकायला होतं म्हणून सांगतोय. वर्तन सेम दिसतं ते, आणि परीक्षेत अजूनच हे होतं, काहीतरी लिहायचं, चल वर्तन दिसतंय, काहीतरी वाचलेलं मी वर्तन, तर तिथे हे करू नका. ऑप्शन ए. म्हणून इंग्लिश मध्ये रिफ्रॅक्शन, रिफ्लेक्शन, डिस्पर्शन, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन असे 4 वेगळे शब्द आहेत. अपस्करण म्हणजे काय सांग? डिस्पर्शन ऑफ लाईट. डिस्पर्शन म्हणून सांगतो, शब्द एक सारखे जरी सोपे वाटत असले, तिथे गेल्यावर असं लॉक व्हायला होतं. वाचलेलं एक सारखंच काहीतरी. काय डिस्पर्शन? ओंकार म्हणजेच काय होतं? इंद्रधनुष्य बरोबर. एकाचे पृथक्करण होतं. रंगाचे, प्रकाशीय रंगाचे पृथक्करण होते, त्याला बोलतात डिस्पर्शन ऑफ लाईट. रिफ्लेक्शन ऑफ लाईट, परावर्तन. बोला. थांब, तू सांग काय होतं रिफ्लेक्शन मध्ये? पहिलीच डेफिनेशन शिकलेली ना इथे, डायग्राम डाव्या बाजूला पहिलीच काढलेली. तुझ्या भाषेत मला डेफिनेशन पुस्तकी नको, तुला काय कळलंय ते मला बघायचं. रिफ्लेक्शन मध्ये काय होतं तिथे, काय होतंय सांग ओंकार? ते परावर्तन राजा. नाव लिहून काढा 4-4 वेळा, तर ते कळणार. बघितलं, हाय सोपं. आपण नेमकी उलटी डेफिनेशन लिहिणार, तुम्हाला तिथेच ते पकडतात. येत असूनही आपण काय करतो, परावर्तन जेव्हा म्हटलं तर त्याच मीडियम मध्ये होतंय. अपवर्तन म्हटल्यावरती दुसऱ्या मीडियम मध्ये, टोटल इंटर रिफ्लेक्शन मध्ये काय होतं मग ओंकार? थांब जरा. टोटल इंटर रिफ्लेक्शन आंशिक आंतरिक, हा तेच आंतरिक परिवर्तन. काय होतं? आंशिक किंवा आंतरिक परिवर्तन. आंशिक आणि आंतरिक काय होतं? अरे त्याच आपण जे पाण्याची डायग्राम काढलेली ना, तिथूनच तिथे परावर्तन होतं ना, ते लक्षात घ्या. हे बघ, या डेफिनेशन वाटतात तेवढं सोप्या नाहीये. तेव्हा कळतं, समजतं ना. आता तुम्हाला कळतंय, पण विचारल्यावरती नाहीत, कारण सगळ्या डेफिनेशन आपल्याला कॉकटेल होतं. हा एक हे आहे, म्हणून त्या परत म्हणून सांगितलेलं की नावं मराठीत काय आहे आणि इंग्लिश मध्ये काय. ती एक तर मराठीत लक्षात ठेवा, नाहीतर इंग्लिश मध्ये लक्षात ठेवा. दोन्ही लक्षात ठेवायला मिसमॅच जोडी लागणार. मी अजून सांग, ठेवायच्या तर इंग्लिश मध्येच नावं लक्षात ठेवा, सोपी आहेत. नाहीतर मराठीत तरी ठेवा, नाहीतर वर्तन होणार कुठेतरी, वर्तन रिफ्रॅक्शन. हा तसं लक्षात कर. क्वेश्चन दोन्ही लँग्वेज मध्ये येतो. नावं तुम्हाला प्युअर मराठीत देणार. परावर्तन, पृथक्करण, डिस्पर्शन, अपस्करण. म्हणून ते एकच सांगतो, वाचायचं आहे तर एक तर क्लिअर वाचा, कारण हे शब्दच
आहेत सोपे पण तुम्हाला 4-5 वेळा चांगलं नजर फिरवावी लागेल त्याच्यावर. लक्षात आलं? ठीक आहे, आपण आज थांबूया इकडे आजचं लेक्चर. थँक यू फॉर हेडफोन. पुस्तक